नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो आपल्या माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक 3 नोव्हेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता। और जो भी व्यापारी को माल खरीदी करना है आप मुझे संपर्क करिए। आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल व पांढऱ्या कांद्याच्या बाजाराची स्थिती आणि जे बांगलादेशचा अपडेट आहे ते तुम्हें है वीडियो में पाहणार आहात। और जो भी किसान हिंदी में ये जानकारी जानना चाहते हैं ये वीडियो एंड तक देखें, मैं हिंदी में भी आपको जानकारी दूंगा। तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण जे बांगलादेशची बातमी आहे ते जाणून घ्या। तर मला बांगलादेशचं असा अपडेट कळाला आहे, सकाळी मला ते व्यापारी मित्र माझे बांगलादेशचे त्यांनी मला कॉल लावले होते। त्यांनी म्हणले बांगलादेशचा जे पण कांदा होता 5% शिल्लक, मी व्हिडिओ टाकलो तो पहिला 5% कांदा शिल्लक होता ते म्हणलो मी, ते आता संपण्यात जमा आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपलेला आहे। आणि तेथील बाजारभाव 90% ते 100% पर्यंत पोहोचलेले आहेत। आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबरी आहे। तिथं ह्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या 5-6 दिवसांमध्ये निर्यात सुरू होण्याची काय म्हणजे परिस्थिती आहे असं त्यांनी मला कळवले। तर आता जेव्हा बांगलादेशचे तिथं न्यूज मध्ये हे अपडेट येईल मी तुम्हाला न्यूजचा पण व्हिडिओ टाकेल। आता त्यांनी सांगितलेत आणि मला आमचं कॉलवर चर्चा झाली होती, ते मी स्क्रीनशॉट पण तुम्हाला फोटो टाकतो। आणि त्यांनी असं पण म्हणले की रेट म्हणजे इथून पुढे अजून जास्त वाढतील बांगलादेशमध्ये, तर त्याचा परिणाम भारताच्या कांद्यावर पण 100% पडणार आणि इथले पण रेट वाढतील। आता जे हे शेतकऱ्यांना मी मागच्या आठवड्याचा अपडेट दिलो होतो रेट वाढणार नाही म्हणून, तर तुम्ही पहिला असाल मी मंगळवारीच्या दिवशी व्हिडिओ टाकलो होतो, त्याचा फोटो मी टाकेन इथं, शॉर्ट टाकलो होतो, लॉंग व्हिडिओ बनवलो नव्हतो मी। मग त्यामध्ये मी सांगितलं होतं की रेट सोलापूर मार्केटचं आणि नाशिक नगरचे मार्केट तेव्हा तेज होते, आता परत रिव्हर्स आलेत। मी म्हणलो होतो रेट रिव्हर्स येतील, त्या हिशोबाने परत रिव्हर्स आलेत। तर जे रेट्स डाऊन झालते सोलापूर मार्केटचे ते पावसामुळे झालते। आणि आता साऊथ मधले जे पण आहेत आंध्रा म्हणा, तमिळनाडू म्हणा, आपलं बँगलोर, परत चेन्नई हे मार्केट आहेत, हे आता जरा व्यवस्थित परत सुरळीत चालू झालेले आहेत। आणि आता इथं सोलापूर मधनं तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलं असाल रेट म्हणजे तेवढे स्थिरच होते, पण मार्केट एंड झाल्यानंतर मार्केटच्या अखेरला रेट वाढलेत, डिमांड वाढली आहे मार्केटमध्ये। तर मागच्या आठवड्यामध्ये मी जसं सांगितलं होतं रेट वाढणार नाहीत, तसं वाढले नाहीत। आता इथून ह्या आठवड्याचा मी तुम्हाला एक म्हणजे अंदाजा सांगतो माझा, ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला रेट 2500 रुपये पार होईल सरासरी, हायेस्ट नाही सरासरी 2500 रुपये मार्केट पार होईल। आणि पुढच्या आठवड्यापर्यंत माझ्या अंदाजनं 3000 पर्यंत रेट व्हायला पाहिजे, होईल का नाही आपण मी तुम्हाला अपडेट देतो, पण 3000 रुपये रेट व्हायला पाहिजे। आणि आता सोलापूर लोकल भागामधलं पण नवीन कांदा भरपूर शिल्लक आहे, मला कॉल येत आहेत, कधी चालू करू द्या ते मी तुम्हाला सांगतो। नोव्हेंबर 10 पासून नवीन लाल कांद्याची तुम्ही मार्केटमध्ये आणायला सुरुवात करा, म्हणजे आवक चांगली ठेवा, कारण त्या टाइमला मार्केटमध्ये नवीन व्यापारी येण्याची शक्यता आहे। नवीन जे लाल माल आहे त्याचे खरीददार येणार आहेत असं मला कळालेलं आहे। आणि जे नाशिक नगरचं मार्केट वाढलेलं आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला। सध्या बिहारचं इलेक्शन 6 तारीख ते 11 तारीख हे बिहारचं मतदान आहे ह्या पिरियड मध्ये, आणि ह्या टाइम मध्ये फक्त त्यांचं इलेक्शन असल्यामुळे रेट तिथं वाढलेले आहेत, तिथं मागणी आता व्यवस्थित झालेली आहे। पहिल्या इलेक्शनमुळे त्याने रेट्स म्हणजे खाली डाऊन झालेले होते,
आता इलेक्शन संपल्यात जमा आहे, त्यामुळं परत तिथं मागणी वाढली आणि रेट्स नाशिक नगरचे वाढलेले होते. आता परत बाजारभाव जे 25 रुपयापर्यंत नाशिक नगरचे मार्केट गेलेले होते, आता परत कालच्या दिवसाला 20 रुपये, 21 रुपये, 22 रुपये हे रेंज परत आलेली आहे. आणि इथून पुढं एकदा बिहारचं इलेक्शन झाल्यानंतर तेही मार्केट सुधरेल आणि एकदा बांगलादेशचं जे पण निर्यात सुरू झाल्यानंतर सर्व मार्केट व्यवस्थित राहतील आणि चांगलं सर्व शेतकऱ्यांना फायदा भेटेल. आणि आता बांगलादेशचं म्हणजे अपडेट झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कसं मार्केटमध्ये आणायचं ते पण मी सांगितलं. जे जुना कांदा आहे तुम्ही आता टप्प्याटप्प्यानं आणा. गेल्या आठवड्यामध्ये रेट वाढण्याची शक्यता वाटत नव्हती म्हणून मी फास्ट सेलिंग करा म्हणलो होतो. पण आता तुम्ही म्हणजे थांबू नका, रिस्क घेऊ नका मालाचं, कारण माल 7 महिन्यापर्यंत ठेवलेला आहे. मालाला काजळे लागल्यानंतर किंवा डॅमेज झाल्यानंतर कांद्याला रेट भेटणार नाही. तर तुम्ही माल ठेवून रिस्क घेऊ नका, आताही सांगतो. आणि तुम्ही परत कमेंटमध्ये म्हणू नका नाही तुम्ही व्यापारी आहे तुमच्याकडे किती स्टॉक आहे. स्टॉक ठेवून सेलिंग करत नाही आणि आम्हाला गरजही पडली नाही कधी. तर तुम्ही हे म्हणजे मला एक अंदाज आहे मार्केट इथून सुधरेल म्हणून मी तुम्हाला एक सजेशन देतो. तुम्हाला निर्णय तुमच्यावर आहे, तुम्ही माल ठेवायचं किंवा विकायचं. तर तुम्ही माझ्या अनुसार जर 1000 पाकिट माल तुमच्याकडे शिल्लक असलं, आठवड्यावारीला 2 खेप करा 100-100 पाकिटचे, तर तुमचं एक 5 आठवड्यामध्ये माल पूर्ण संपेल आणि व्यवस्थित तुम्हाला दर भेटेल. आता जे रेट आहेत तेही तुम्हाला रेट्स भेटतील आणि पुढं वाढल्यानंतर तेही तुम्हाला बाजारभाव मिळेल. तर आता जे सोलापूर बाजारातील अपडेट आहे जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये एकूण 170 गाडीची आवक झालेली आहे. जे डॉलर कांदा आहे म्हणजे सुपर साईज कांदा, जे एक्सपोर्ट क्वालिटी माल त्यासाठी वापर होतो, त्याचं तुम्ही रेंज पहा. 22 रुपये ते 24 रुपये आज सोलापूर बाजारमध्ये जुन्या लाल कांद्याचे असे रेट गेलेले आहेत. डॉलर कांद्याचे मुक्कलचे 18 ते 21 रुपये, मीडियमचे 15 ते 18 रुपये, गोल्टाचे 13 ते 15 रुपये, गोल्टीचे 10 ते 13 रुपये. आणि जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे हे मी जे आता सांगितलेले रेट ते ड्राय क्वालिटी म्हणजे शायनिंग नसलं तरी डबल पत्ती असलेलं हे रेट्स आहेत. आणि जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे काजळे लागलेलं, परत बिगर पत्ती, परत शाईन नसलेला माल आणि पांढरं पडलेला माल उन्हानं, तर त्याची रेंज ऍव्हरेज क्वालिटीचं रेंज 5 रुपये ते 10 रुपये तुम्ही बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता. आणि जे डॅमेज क्वालिटी माल आहे, जे कच्चा माल आहे, नासलेला माल आहे, ते 1 रुपयेपर्यंत 1 रुपयापासून 5 रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे सुपर क्वालिटी आहे मी जसं सांगितलं लाईव्ह मध्ये रेट 22 रुपये 23 रुपये हायस्ट तुम्ही पाहिला असताल, पण बाजारभाव एंड पर्यंत 25 रुपये 26 रुपये हे गेलेले आहेत. आणि आपल्याच दुकानमधले एक व्यापारीने 26 रुपयेपर्यंत रेट ने कांदा घेतलेले आहेत, डॉलर साईज एक्सपोर्ट क्वालिटी माल. तर आता मागणी वाढलेली आहे आणि तुम्ही जे सुपर क्वालिटी कांदा आहे 25 रुपये ते 26 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे नवीन लाल कांदा आहे त्याचा तुम्ही बाजारभाव पहा. 20 ते 22 गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे. आता आवक पण वाढली आहे नवीन लाल कांद्याची आणि त्याचा बाजारभाव 5 रुपये ते जे महाराष्ट्राचा कांदा आहे ते तुम्ही बाजारभाव 2 रुपये ते 10 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि जे कर्नाटकचं ड्राय क्वालिटी कांदा आहे त्याचं बाजारभाव 5 रुपये ते 15, 16, 17 रुपयेपर्यंत रेंज तुम्ही पाहू शकता. जे पांढरा कांदा आहे सफेद कांदा त्याचं आज सोलापूर बाजारमध्ये 13 गाडी आवक झालेली आहे आणि त्याचं तुम्ही रेट जाणून घ्या, बाजारभाव जाणून घ्या. मुक्कल साईज 25 ते 28 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे. मीडियम कांदा, मीडियम सफेद कांदा 20 रुपये ते 25 रुपये, गोल्टा 16 रुपये ते 19 रुपये, गोल्टी 13 रुपये ते 15 रुपये. आणि जे डॅमेज क्वालिटी आहे त्याचा बाजारभाव जाणून घ्या. पांढरा कांद्याचं जे कच्चा माल आहे आणि जे नासलेला माल आहे त्याचा बाजारभाव जाणून घ्या. डॅमेज क्वालिटी 2 रुपये ते 10 रुपये बाजारभाव तुम्ही पांढऱ्या कांद्याला पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे ड्राय आहे पण हिरवं पिवळा आहे त्याचं तुम्ही
1000 रुपयापासून 17 रुपये 18 रुपये पाहू शकता. जे सुपर क्वालिटी माल आहे, पांढरा शुभ्र आहे, साईज व्यवस्थित आहे, शायनिंग माल आहे, डबल पत्ती पांढरा कांदा आहे, ते बाजारभाव तुम्ही 28 रुपयापासून 3000 रुपयेपर्यंत बाजारभाव पाहू शकता. आज आपल्या आडतीला 3000 रुपये 3100 रुपये रेट गेलेला आहे. तर हे पूर्ण अपडेट तुम्हाला भेटलेला आहे. नमस्ते किसान साथियों, मैं केतन माशालकर और आप देख रहे हो माशालकर ऑनलाइन यूट्यूब चैनल. तो जो बांग्लादेश का न्यूज है, पहले आप वो जानकारी जानिए. आज सुबह मुझे बांग्लादेश के व्यापारी, जो मेरे व्यापारी मित्र है बांग्लादेश के, काजी इस्लाम नाम के, तो उनका आज कॉल आया था सुबह. उन्होंने बोला बांग्लादेश में रेट अभी तेजी पर है, वहां के रेट बढ़ गए 90 रुपए से लेकर 100 टाका बांग्लादेशी रुपए जो है वहां तक रेट्स चले गए. तो पिछले सप्ताह में 60 टाका से लेकर 70 टाका तक रेट्स थे, 80 टाका तक चले गए थे. अभी नया अपडेट आया है, 90 टाका से लेकर 100 टाका तक रेंज चला गया है. और 2-3 हफ्तों में वो 100 टाका भी क्रॉस कर सकता है. और वहां का जो बाजार रेट है, जो मार्केट रेट है, वो और बढ़ेगा. और वहां का जो प्याज है वो अभी रेट, वहां का जो बांग्लादेशी प्याज है वो अभी खत्म होने के कगार पे है. तो आप वहां का रेंज इसलिए बढ़ गया है. और वहां पर जो भी भारतीय प्याज की अभी मांग बढ़ने वाली है. तो ये भारतीय जो भी किसान है उनके लिए बहुत बड़ी खुशखबरी है. और अभी जो सोलापुर में आप जो भी रेट है, बांग्लादेश का जो अपडेट है आपने जान लिया. अभी जो भी सोलापुर का रेट है आप जानिए. आज सोलापुर बाजार में 170 गाड़ी 170 ट्रक आमदनी हुई थी. तो डॉलर साइज का मतलब 70 mm के आगे का साइज, उसका रेट 22 रुपए से लेकर 24 रुपए तक गया है. 22 से लेकर 24 तक. मुक्कल साइज का 18 रुपीज से लेकर 21 रुपीज तक, 18 से 21 रुपए तक. मीडियम साइज का 15 रुपए से लेकर 18 रुपए तक. और गोल्टा का 13 रुपए से लेकर 15 रुपए तक. और गोल्टी का 10 रुपए से लेकर 13 रुपए तक आप बाजार भाव अच्छे क्वालिटी माल का देख सकते हो. जो भी एवरेज क्वालिटी माल है, मतलब कार्बन लगा हुआ और डिस्कलर और जो डार्क कलर हुआ है प्याज का, उसका रेट 5 रुपए से लेकर 10 रुपए तक आप सोलापुर बाजार में देख सकते हो. और जो डैमेज माल है, जो सड़ा हुआ डैमेज माल है, 1 रुपए से लेकर 5 रुपए तक आप देख सकते हो. और जो सुपर क्वालिटी माल है, एक्सपोर्ट क्वालिटी माल है, उसका रेंज 25 रुपए से लेकर 26 रुपए तक बाजार भाव मार्केट रेट चला गया है सोलापुर में. तो आज और सोलापुर मार्केट में जो नया प्याज है उसकी आमदनी 20 से 22 गाड़ी तक हुई है, 20 से 22 ट्रक तक. और उसका रेंज, जो महाराष्ट्र का प्याज है, उसका क्वालिटी अभी अच्छा नहीं आ रहा है. वो मतलब थोड़ा कच्चा है माल, इसलिए 2 रुपए से लेकर 7, 8, 9 रुपए तक महाराष्ट्र का जो भी प्याज है उसका रेंज है. और जो कर्नाटक का माल है, ड्राई क्वालिटी है, साइज अच्छा है, उसका रेंज आप 5 रुपए से लेकर 15, 16, 17 रुपए तक आप बाजार भाव जान सकते हो. ऐसा है सोलापुर मार्केट और बांग्लादेश का अपडेट. तो ऐसे ही सोलापुर मार्केट और बांग्लादेश की जानकारी जानने के लिए अपने चैनल को सब्सक्राइब करिए. और जो नए किसान हैं उनको भी शेअर करिए. धन्यवाद. आता सोलापूर बाजार येथील असाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्व शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना माझा राम राम.